नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, ब्रिज कोर्समधील आजचा आपला 36वा दिवस. आज आपण रेशो अँड प्रोपोर्शनचा स्टडी करणार आहोत. त्यातील ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज हा भाग अभ्यासणार आहोत. इम्पॉर्टंट पॉईंट्स अँड रिवाइज. ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज. पहिलं ऑपरेशन आहे इन्व्हर्ट एंडो. एक्झाम्पलच्या साह्याने आपण काय करूया, समजून घेऊया. 4/3 इक्वल टू 8/6 हे इक्वल रेशो आहेत बघा दोघे. आता इक्वल रेशो कसे समजायचे आपण, तर यामध्ये डिवाईड करा. यामध्ये काही डिवाईड होत नाही, 4/3 राहणार. यामध्ये डिवाईड केलं तर 2 4 जा 8 आणि 2 3 जा 6, 2 4 जा 8 आणि 2 3 जा 6 म्हणजे 4/3 आपल्याला मिळालेलं आहे. आणि हे पण 4/3 आहे, म्हणजे इक्वल रेशो आहेत. आणि यावर आता आपल्याला करायचं आहे ऑपरेशन्स. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन जरी केलं तर सेम येणार आहे बघा. 6 4 जा 24 आणि 8 3 जा 24, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन सेम येतं. याचा अर्थ हे रेशो इक्वल आहेत. देन आता मी हा डिनॉमिनेटर जो आहे तो न्यूमरेटरला नेणार आहे आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटरला आणणार आहे, म्हणजे 3/4 उलट केलं बघा. इक्वल टू हे उलट होणार आहे 6/8. आता हा रेशो इक्वल आहे का नाही ते आपण चेक करूया. 6 4 जा 24 आणि 8 3 जा 24, म्हणजे रेशो इक्वलच आपल्याला मिळालेला आहे. आणि मग आपण डिनॉमिनेटर न्यूमरेटरला घेऊ शकतो आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटरला घेऊ शकतो. अशा प्रकारचं जे ऑपरेशन आहे त्याला म्हणतात इन्व्हर्ट एंडो. आणि मग A/B इक्वल टू C/D युझिंग इन्व्हर्ट एंडो काय मिळणार आपल्याला, B वर जाणार, A खाली येणार, म्हणजे B/A इक्वल टू इकडे पण तसंच D/C. देन नेक्स्ट ऑपरेशन अल्टरनेंडो. 4/3 रेशो आपण तोच घेतला बघा. 4/3 इक्वल टू 8/3. देन आता काय करायचं, 8 इकडे घ्यायचा आणि 3 तिकडे घ्यायचं. याला म्हणायचं अल्टरनेंडो, म्हणजे 4/8 होणार इक्वल टू 3/6 येणार बघा. 4/8 इक्वल टू 3/6 हे इक्वल रेशो मी इथे इक्वल मांडलेले. हे रेशो इक्वलच येतात. आपण शोधूया बघा. 6 4 जा 24 आणि 8 3 जा 24, म्हणजे हे रेशो इक्वल आहेत. म्हणजे हा 8 आपण इकडे आणू शकतो, 3 आपण तिकडे नेऊ शकतो. अशा प्रकारच्या ऑपरेशनला म्हणायचं अल्टरनेंडो. A/B इक्वल टू C/D युझिंग अल्टरनेंडो. A/C होणार आहे इक्वल टू B/D. A/C इक्वल टू B/D. देन नेक्स्ट ऑपरेशन आहे कॉम्पोनेंडो. कॉम्पोनेंडो 4/3 इक्वल टू 8/6. देन कॉम्पोनेंडो म्हणजे आपल्याला ॲडिशन करायची, म्हणजे 4 + 3. न्यूमरेटरला काय द्यायचं आहे बघा, 4 + 3 आणि डिनॉमिनेटर तोच ठेवायचा, म्हणजे 3 इक्वल टू इकडे पण तसंच 8 + 6/6. आता हे सॉल्व करूया. 4 + 3 7, 7/3, म्हणजे हे पण आन्सर आपल्याला 7/3 यायला पाहिजे. 8 + 6 14, 14/6. 2 3 जा 6, 2 7 जा 14, म्हणजे 7/3 चालू. म्हणजे रेशो इक्वल जो आहे तो इक्वलच राहतो, तो चेंज होत नाही. अशा प्रकारच्या ऑपरेशनला म्हणायचं कॉम्पोनेंडो. म्हणजे A/B इक्वल टू C/D युझिंग कॉम्पोनेंडो. हे प्लस होणारे वर जाऊन, म्हणजे A + B/B तसाच राहणार इक्वल टू C + D/D. याला म्हणायचं कॉम्पोनेंडो. देन डिव्हिडेंडो. 4/3 इक्वल टू 8/6. देन डिव्हिडेंडो म्हणजे आता या ठिकाणी आपण प्लस केलेले, तर आता मायनस करायचं, म्हणजे 4 - 3/3, म्हणजे न्यूमरेटरमधून डिनॉमिनेटर मायनस करायचा आणि डिनॉमिनेटर तोच ठेवायचा.
म्हणजे 4-3/3 इक्वल टू 8-6/6. आता हा रेशो इक्वल येतो की नाही आपण बघूया. 4-3 1/3 इक्वल टू 8-6 2/6. 2 1 जा 2, 2 3 जा 6 म्हणजे 1/3 परत मिळालेला आहे. आणि मग हा रेशो बदलत नाही. या ऑपरेशनला म्हणतात डिव्हिडेंडो. म्हणजे A/B इक्वल टू C/D युझिंग डिव्हिडेंडो A-B/B इक्वल टू C-D/D. देन नेक्स्ट ऑपरेशन कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो, म्हणजे ॲडिशन पण करायची आणि सबस्ट्रॅक्शन पण करायची. कॉम्पोनेंडो म्हणजे ॲडिशन आणि डिव्हिडेंडो म्हणजे सबस्ट्रॅक्शन. म्हणजे 4/3 इक्वल टू 8/6. देन न्यूमरेटरला या दोघांची आपल्याला करायची ॲडिशन आणि डिनॉमिनेटरला यामधून हे मायनस करायचं. म्हणजे न्यूमरेटरला आपल्याला मिळाले 4 + 3/4 - 3 इक्वल टू 8 + 6/8 - 6. आता इथे किती आलं आहे बघा, 7/1 इक्वल टू 8 आणि 6 14/2. 2 1 जा 2, 2 7 जा 14. म्हणजे आपल्याला मिळालं 7/1. इथे पण आपल्याला मिळतं आहे 7/1. म्हणजे रेशो आपला हा चेंज होत नाही, तो इक्वलच राहतो. आणि मग अशा प्रकारचं ऑपरेशन त्याला म्हणायचं कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो. A/B इक्वल टू C/D युझिंग कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो A+B/A-B इक्वल टू C+D/C-D. अशा प्रकारचे हे इक्वल रेशोवरील ऑपरेशन आहेत. हे ऑलरेडी आपण 9th स्टँडर्डला अभ्यासलेले आहेत. यावर डिपेंड्स आपण आता सम सॉल्व करणार आहोत. एक्झरसाइज सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स. या ठिकाणी तुम्हाला 4 क्वेश्चन दिलेले आहेत. हे क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व करायचे ते आता आपण पाहणार आहोत. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट, if A/B इक्वल टू 3/2 then find the value of A/B इक्वल टू 3/2 तुम्हाला दिलेले आहे आणि तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेल्या आहेत. A पार्ट B/A आणि B पार्ट तुम्हाला दिला आहे A+B/B. आता A/B इथे आपल्याला उलट केलेलं आहे B/A. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, इन्व्हर्टेंडो हे ऑपरेशन यूज करावं लागेल. इथे आहे A+B/B म्हणजे इथे सम आलेली बघा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कॉम्पोनेंडो हे ऑपरेशन यूज करावं लागेल. आपल्याला हा दिलेला काय आहे क्वेश्चन आहे आणि या दिलेल्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला हे 2 पार्ट काय केलेले आहेत, विचारलेले आहेत या दिलेल्या क्वेश्चनमध्ये. यामध्ये A/B इक्वल टू 3/2 हा गिवन पार्ट आहे आणि हा तुम्हाला विचारलेला पार्ट आहे. विचारलेल्या पार्टवरून या दिलेल्या पार्टवरती कोणतं ऑपरेशन करायचं आहे ते आपण ठरवायचं. फर्स्ट क्वेश्चन A/B इक्वल टू 3/2 गिवन. आता आपल्याला इथे त्यांनी विचारलेलं आहे B/A म्हणजे हे वर गेले हे खाली आलं. अशा प्रकारचं ऑपरेशन आहे इन्व्हर्टेंडो आणि मग यावर आपल्याला इन्व्हर्टेंडो हे ऑपरेशन यूज करावं लागेल. बाय युझिंग इन्व्हर्टेंडो B/A इक्वल टू हे उलट होणार आहे 2/3. देन बी पार्ट परत रिपीट A/B इक्वल टू 3/2 गिवन. आता विचारले काय आपल्याला बघा A+B/B म्हणजे बाय युझिंग कॉम्पोनेंडो एमध्ये B प्लस केला आहे आणि B तसाच ठेवलेला आहे. म्हणजे न्यूमरेटरमध्ये काय करायचं आहे, डिनॉमिनेटर ॲड करायचा आहे आणि हे लिहायचं आहे न्यूमरेटरला, डिनॉमिनेटर तोच ठेवायचा आहे. बाय युझिंग कॉम्पोनेंडो A+B/B इक्वल टू 3 + 2/2 आणि मग 3 + 2 झाले आपले 5/2 हे आपल्याला याचा आन्सर मिळालेला आहे. देन सेकंड क्वेश्चन, इफ A/B इक्वल टू 3/2 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ A पार्ट A - B/B
आणि बी पार्ट ए प्लस बी अपॉन ए मायनस बी. या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की ए मायनस बी अपॉन बी म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय यूज करावं लागेल, डिव्हिडेंडो. आणि इकडे काय आहे बघा, ए प्लस बी अपॉन ए मायनस बी आहे म्हणजे युझिंग कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो. कोणकोणते ऑपरेशन यूज करायचे आहेत बघा, दिलेल्या क्वेश्चनवरून ठरवायचं आपण कोणतं ऑपरेशन यूज करायचं ते. ए पार्ट ए अपॉन बी इक्वल टू 3/2 गिवन आणि मग ए मायनस बी अपॉन बी आहे म्हणजे बाय युझिंग डिव्हिडेंडो आणि मग ए मायनस बी अपॉन बी इक्वल टू 3 - 2/2 इक्वल टू 3मधून 2 गेले 1/2 म्हणजे ए मायनस बी अपॉन बी इक्वल टू 1/2. अशा प्रकारे आपल्याला ही व्हॅल्यू मिळालेली आहे. देन बी पार्ट ए प्लस बी अपॉन ए मायनस बी हा सॉल्व करायचा आहे. ए अपॉन बी इक्वल टू 3/2 गिवन बाय युझिंग कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो ए प्लस बी अपॉन ए मायनस बी. बघा, ए प्लस बी अपॉन ए मायनस बी इक्वल टू 3 + 2 अपॉन 3 - 2 आणि मग ए प्लस बी अपॉन ए मायनस बी इक्वल टू 3 + 2 5 अपॉन 3 - 2 1 म्हणजे आपल्याला आन्सर मिळालेला आहे 5/1. थर्ड क्वेश्चन, इफ ए अपॉन बी इक्वल टू 5/2 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ 3a + 2b अपॉन 3a - 2b. बघा, इफ ए अपॉन बी इक्वल टू 5/2 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ 3a + 2b अपॉन 3a - 2b. आता ही जी व्हॅल्यू विचारलेली आहे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की प्लस आणि मायनस आहे म्हणजे कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो हे ऑपरेशन आपल्याला इथे यूज करावं लागेल. ए अपॉन बी इक्वल टू 5/2 गिवन ऑपरेशन आहे कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो, पण त्याच्या अगोदर इथे एला मल्टिप्लाय केलेले 3ने आणि बीला मल्टिप्लाय केलेले 2ने म्हणजे 3ने एला मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे आणि 2ने बीला मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे. म्हणजे ए अपॉन बी एला 3ने मल्टिप्लाय करायचे आणि बीला 2ने मल्टिप्लाय करायचे म्हणजे बोथ साईडला काय करायचे 3/2ने मल्टिप्लाय करायचे. मल्टिप्लाईंग बोथ साईड बाय 3/2 आणि मग 3/2 इंटू ए अपॉन बी इक्वल टू 3/2 इंटू 5/2. 3 इंटू ए 3a अपॉन 2 इंटू बी 2b इक्वल टू 5 3 = 15 अपॉन 2 2 = 4 आणि मग बाय युझिंग कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो यामध्ये आपल्याला आता काय करायचं आहे, कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो हे ऑपरेशन यूज करायचं आहे. आणि मग काय मिळेल आपल्याला बघा, 3a + 2b अपॉन 3a - 2b इक्वल टू 15 + 4 अपॉन 15 - 4. बरेच विद्यार्थी इकडे ऑपरेशन करतात मात्र इकडे ऑपरेशन करत नाही. ऑपरेशन आपल्याला बोथ साईडला करायचे लक्षात घ्या. इक्वल टू 15 + 4 19 आणि 15 - 4 11 म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे 3a + 2b अपॉन 3a - 2b इक्वल टू 19/11 इक्वल टू 19/11. देन क्वेश्चन नंबर 4, if x upon y equal to 7/3 then find the value of 3x square plus 2y square upon 3x square minus 2y square. याही ठिकाणी प्लस आणि मायनस आले बघा म्हणजे कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो हे ऑपरेशन आपल्याला यूज करावं लागेल. मात्र इथे एक्सचा स्क्वेअर आहे वायचा स्क्वेअर आहे म्हणजे आपल्याला पहिल्यांदा यांचा स्क्वेअर करून घ्यावा लागेल. त्याच्यानंतर 3 आणि 2 पण आहे म्हणजे एक्स स्क्वेअरला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल, वाय स्क्वेअरला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. आता आपण क्रमाक्रमाने जाऊया. एक्स अपॉन वाय इक्वल टू 7/3 गिवन. इथे कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो आहे पण त्या तत्पूर्वी एक्सचा स्क्वेअर आहे आणि त्याला 3ने मल्टिप्लाय पण केलेले म्हणजे आपल्याला स्क्वेअरिंग करावं लागेल. स्क्वेअरिंग बोथ साईड्स एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर इक्वल टू 7चा स्क्वेअर 49 आणि 3चा स्क्वेअर 9. आपल्याला मिळालं बघा एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर असं मिळालं बघा.
आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, 3ने आणि 2ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे एक्स स्क्वेअरला 3ने मल्टिप्लाय करायचं आहे, वाय स्क्वेअरला 2ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 3/2 होणार आहे. मल्टिप्लाईंग बोथ साईड बाय 3/2 आणि मग 3/2 इंटू एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर इक्वल टू 3/2 इंटू 49/9. इथे डिवाईड केलं तर आपल्याला मिळेल बघा, 3 1 जा 3, 3 3 जा 9. म्हणजे आपल्याला मिळालं 3x स्क्वेअर अपॉन 2y स्क्वेअर इक्वल टू 49 1 जा 49 अपॉन 3 2 जा 6. आणि मग यावर आपल्याला आता ऑपरेशन करायचं आहे दिलेल्या क्वेश्चनप्रमाणे, कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो. आणि मग बाय युजिंग कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो 3x स्क्वेअर प्लस 2y स्क्वेअर अपॉन 3x स्क्वेअर मायनस 2y स्क्वेअर इक्वल टू 49 प्लस 6 अपॉन 49 मायनस 6. 49 प्लस 6 55 अपॉन 49 मायनस 6 43. Therefore 3x स्क्वेअर प्लस 2y स्क्वेअर अपॉन 3x स्क्वेअर मायनस 2y स्क्वेअर इक्वल टू 55 अपॉन 43. अशा प्रकारे ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. या ठिकाणी आपला हा पार्ट कंप्लीट झालेला आहे. यावरील सम तुम्ही सॉल्व करायचे आहेत. थँक्यू.